होती म्हणजे कुठं आत्मदन असेल, उपोषण असेल, ह्यावेळेस आम्हाला प्रशासनाला हुकलून काढावं लागेल. कशा प्रकारचं करणार आहे आंदोलन, काय नेमके? प्रशासनाला शासकीय ऑफिसला पहिल्यांदा टाळं ठोकू. उपोषण आहे ते तर सगळे झालेत. नाही आलं तर मग शिवसेना स्टाईलला एखाद्या वेळेस एखाद्याला झोडायची वेळ आली तर पण ती झोडावं लागला तर नाईलाज आहे. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण मोडणे व्यतिरिकेच्या या गायकवाड वस्ती चेक कॅनलच्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. आता खरं तर या कॅनलमधून पाणी सोडण्यात यावं यासाठी जलसंपदा मंत्र्याकडे मागील काही दिवसापूर्वीच मेल करण्यात आला होता आणि त्यानंतर इथे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना देखील कळवण्यात आलेलं होतं. मात्र या अधिकाऱ्यांनी या कॅनलला पाणी सोडण्यात अद्यापही हिरवा कंदील न दाखवल्यामुळं आता हे सगळे जमलेले जे शेतकरी आहेत, तरुण असतील किंवा वृद्ध शेतकरी असतील, नेमकी या कॅनलवरती या पडसाळी असेल किंवा आरण किंवा हा जो भाग आहे तो या कॅनलच्या याच्याखाली येतो आणि मग तिथलं क्षेत्र जे आहे ते भिजवण्यास उपयुक्त ठरतं. मात्र कॅनल निर्मिती झाल्यापासून या शेतकऱ्यांना टेल टू हेड नियमाप्रमाणे पाणी मिळालं नसल्याचंच अद्यापर्यंत बोललं जातं. आता काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून याबाबतचा आपण अनुभव जाणून घेणार आहोत. काय नेमकी परिस्थिती काय कॅनल? आमच्याकडे अजून कॅनलचं पाणी झालं नाही. मला जसं आमच्या इकडे जसं कॅनल झालाय तसं आम्हाला अजून पाणी मिळलं नाही. नुसतं मागच्या वेळेस ऊसातनं पानपट्टी गेली, प्रत्येकी एकरी 1,500 रुपये प्रमाणे. माझं 2 एकराचं प्रत्येक वर्षी 3,000 घेतलं. पण फक्त यंदा काय नाही त्यांनी घेतलं नाही. ऊस बी तिकडे गेला ना, माझा बारामती अग्रोला ऊस गेलाय. बरं, आता ऊसाची काय परिस्थिती आता आहे? ऊसाला पाणी कमी आहे. आता ऊस थोडा सुकलाय सगळा. बरं, कडवळ नाही, ज्वारी नाही, हे सगळं सुकून गेले. बरं, त्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे आता सध्याला. डाळिंबीचा भार धरला, त्याला पाणी कमी पडलंय. त्या डिपो दळ्याला 4 तासाची लाईट आहे आम्हाला. इकडे 4 तास, तिकडे 4 तास. त्यामुळं विहिरीला पाणी असलं तर डिपो चांगला चालतोय. विहिरीला पाणी नसले की मोटरी असते त्या बोरचे 600-600 फूट, त्याला व्होल्टेज ज्यादा लागते. विहिरीवरच्या 3 आणि बोरची 1 बरोबर असते. त्यामुळे व्होल्टेज ज्यादा लागतं. त्यामुळे बोरची मोटरी काय चालत नाही त्या, आणि विहिरीला काय पाणी नाही. त्यामुळे कॅनलला पाणी काय सध्या अजून आलंच नाही. कॅनलचं पाणी आलं तर आम्हाला प्रकृषण सगळ्याला चांगलं सुरळीत चालतंय, काय सुद्धा अडचण येत नाही. मग आता हे नेमकं काय ह्याच्यात राजकारण केलं जातंय का नेमकं काय वरचे शेतकरी अडवते? नेमकी परिस्थिती काय तुम्हाला यात मिळाली? काय पाण्याच्या दृष्टिकोनातून कोणाचं ह्याच्यात राजकारण नाही. पाण्याच्या बाबतीत राजकारण नाही. बरं, हा, फक्त कसं आहे, जी वरच्या जी अडचणी आहेत त्या तेवढ्या त्यांनी आपल्या रणजित भाईनं दूर करावे. जी कोण असेल ती वरचे ते वरिष्ठ अधिकारी त्यांनी आपलं तेवढं दुरुस्त करून पाणी गायकवाडीला लवकर पोच करावं. बरं. आता काय आणखी काही शेतकरी आहेत आता इथं? दादा काय सांगाल, काय नेमकी? आमच्याकडे पाणी काय म्हणतात त्याला आपण येल पाणी येतच नाही आम्हाला. बरं, पावसाळ्यात फक्त पाणी असं असतं कॅनलला, उन्हाळ्यात पाणी येतच नाही कसलं. मग आता मागणी कितीतरी वेळा आहे तर काय नेमकं काय दखल घेतली? काय तुम्ही काय- पाणीपट्टी वगैरे भरत नाही असं आहे? आमच्याकडे पावत्या त्या पाणपाटी भरलेल्या प्रत्येकाला 1,000 रुपये आमच्याकडून आम्ही दिले त्यांना. पावत्या आहेत आमच्याकडे, पण ते काय त्याचं पाणी येतच नाही. म्हणून सोडलं की पाणी मागे बंद होते लगेच. काय करायचं आम्ही? पाईपलाईन फुटली म्हणून कारण सांगते. काय कारण सांगते ती, कोणी वर फोडतंय काय करतंय इथलं काय आम्हाला कळत नाही खाली. आणि कोणी अधिकारी बघायला सुद्धा येत नाही इकडे. पाणी पट्टी भरून पण पाणी बरं, आता एक साधारणपणे किती क्षेत्राचं नुकसान आता सध्या जवळून चालले? जवळजवळ 500 एकर ऊसाचं लागवड आहे, सगळी सुकून चालली आहे आता. बरं, डाळिंबाची काय परिस्थिती? डाळिंबाची तीच परिस्थिती आहे, द्राक्षवाल्याची तीच परिस्थिती आहे. बरं, सगळी परिस्थिती तीच आहे. पाणी नाही ती. बरं, पाणी तो हिरीला थोडं आहे, बोर आहे थोडं, तर लाईटी नसते त्या. त्यामुळे काहीच करता येत नाही आणि कॅनलला पाणी काही येईना. बरं. त्यामुळे लोक हैराण झाले तिकडे. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी असतात. काय नेमकी आता जलसंपदा मंत्र्याकडे पण तक्रार केलेली आहे, काय रिस्पॉन्स आला का नाही? अजून तरी काही रिस्पॉन्स आलेला नाही. परंतु आमचा अनुभव आहे 2017 पासूनचा. उन्हाळ्याच्या पाळीला आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पाणीच येत नाही, शक्यतो नाहीच येत. एखाद्या वेळेस जर आंदोलन तीव्र झालं आणि मंत्र्यांनी वगैरे दखल घेतली तर पाणी येतं, नाहीतर प्रत्येक वेळेस आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करावं लागतं. गेल्या वर्षी कॅनल मध्ये गेल्या वर्षी कॅनल मध्ये बसलो होतो, त्यावर पाटोळे म्हणून पाटकरी त्यांची चौकशी लावली होती. राठोड साहेबांची चौकशी लावली होती. ती चौकशी आता कचऱ्याच्या पेटीत ठेवलेली आहे. प्रत्येक वर्षी तक्रार केल्यापुरतं एखाद्या अधिकारी चौकशी लावली जाते. 2-3 महिने आपलं आम्हाला गाजर दाखवलं तर त्याच्यावर कारवाई करतो आणि प्रत्येक वर्षी परत मागचे दिवस पुढे. ह्या वर्षी पण आता सांगितलं जातं की बाबा पाणी येईल आणि टेल टू हेड तर काय ते कागदावरच आहे नियम. ते काय पाणी आणण्यासाठी नाही टेल टू हेड नियम, तो फक्त पाणीपट्टी वसूल करण्यासाठीच नियम आहे.
बरं मग आता काय आता शेवटचे काही उन्हाळ्यातले महत्त्वाचे दिवस राहिले आहेत पिकाच्या दृष्टिकोनातनं. मग आता नेमकं पुढचा निर्णय काय आता? आता शेतकरी हुरपळून निघालाय. शेतकऱ्याच्या विचारानुसार आम्ही बसणार आहे. आणि आता ह्याच्या अगोदरची आंदोलन केली ती आम्ही आत्मक्लेश होती, म्हणजे कुठं आत्मदहन असेल, उपोषण असेल. ह्यावेळेस आम्हाला प्रशासनाला हुरपळून काढावं लागेल. जे कशा प्रकारचं करणार आहे आंदोलन? काय नेमके प्रशासनाला शासकीय ऑफिसला पहिल्यांदा टाळं ठोकू. उपोषण आहे ते तर सगळे झालेत. नाही आलं तर मग शिवसेना स्टाईलने एखाद्या वेळेस एखाद्याला झोडायची वेळ आली तर पण ती झोडावं लागला, तर नाईलाज आहे. कारण अधिकाऱ्यांचं कसं होतंय, राजकारणाच्या दबावाखाली जाते तर हुरपळून जाते ही गोरगरीब शेतकरी. ज्या पुढाऱ्यानं दम दिला त्या पुढाऱ्याकडे पाणी, शेतकरी असाच. बरं आता मग कोण देते दम? कोण देते असं वाटतंय का? काय ज्याच्या खिशात पैसा आहे, ज्याच्या खिशात सत्ता आहे, सगळीच देते. बघा तुम्ही योजना ज्या दिवशी चालू झाली त्या दिवसापासून कुठे चालू आहे बघा तुम्ही. आम्ही सांगायची, शेतकऱ्यांना सांगायची काय गरज आहे? योजना चालू झाली की पहिल्यापासून कुठे चालू होती? वरची 10-12 गावं, याच्या व्यतिरिक्त पाणी कधी टेल येतच नाही. आणि पाणीपट्टी मात्र काय ती 10-12 गावं देत नाही. इथली पण देते, ती आरांची देते, ती पडसळ देते, सगळ्याच गावातील लोक पाणीपट्टी देते. किती जाते साधारण पाणीपट्टी इथून सगळ्या ह्या भागातलं? ह्या ज्या आता बघा ऊसाची जी गेलेली आहे का ती त्या शेतकऱ्याला माहिती आहे. पण प्रत्येक वेळेस आम्ही काय करतो, प्रत्येक पाळीला त्यांची जी लोक येतात ते पर हेड काढतो आम्ही. 2-2 हजाराप्रमाणे एखादा गरीब शेतकरी 17,000 रुपये ह्याप्रमाणे आम्ही पाणीपट्टी त्यांच्या अधिकाऱ्याकडे जमा करतो. त्याच्या पावत्या सुद्धा आहेत आमच्याकडे. तर सध्या तरी इथली या शेतकऱ्यांची परिस्थिती, आता पलीकडे आपण थोडंसं कॅमेरा जरा थोडंसं झूम कर, पलीकडचं जे ऊसाचं क्षेत्र आहे ह्या कॅनलवरती अवलंबून आहे, ते आता सध्या सुकून चालल्याची परिस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेल टू हेड जो नियम लावला जातो तो फक्त कागदोपत्री लावला जात असल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि परिस्थिती पण तशीच आहे. आता ही कॅनल जर बघितलं आपण तर ती कोरडा ठक्क पडल्याचं दिसून येतं चित्र. आणि ही आसपासची शेती असेल, पिण्याचा पाण्याचाच देखील प्रश्न गंभीर आहे. एक शेतकरी बोलताना खाजगीत आता म्हणाला की पावसाळ्यात आम्हाला पाणी भरपूर सोडलं जातं आणि उन्हाळ्यात मात्र धुवायला सुद्धा परिस्थिती नसली. तर ही केवळ ही सगळी पाण्यामुळं आहे. तर तो शेतीचा प्रश्न जो आहे तो अतिशय गंभीर आहे. आणि सगळ्यात दुर्दैव असं ह्या शेतकऱ्यांचा असा आहे या भागातल्या की ह्यांना वेळोवेळी आंदोलनं करावी लागतात, उपोषणाचे हत्यार उपसावे लागतात आणि राजकारण देखील केलं जात आहे असं देखील शेतकऱ्यांचा आरोप आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या कॅनलवरती असतील किंवा इतर कॅनलवरती असतील जे शेतकरी वरच्या भागातले आहेत ते नेहमी आडवाडवीचं आणि फोडाफोडीचं पाणी घेऊन पाणी पळवलं जात असल्याचा देखील आरोप होतोय. शासनानं यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना समान न्याय देणं देखील गरजेचं आहे, तरच शेती या भागातली वाचणार आहे. आता या भागातलं उन्हाळ्याचं जे पीक आहे ते शेतकऱ्याच्या हातून गेले आणि पावसाळ्यातली उलट परिस्थिती असते. पावसाळ्यात जादा पाणी सोडलं जातं, त्यामुळं इथून जो जवळपास अंतरावरती तळ आहे ते फुल भरलेलं असतं आणि शेतीत सुद्धा पाणी गुडघ्या इतकं साठलेलं असतं. अशा दुहेरी संकटात इथला शेतकरी सापडलेला आहे. आता आगामी जर 3-4 दिवसात पाणी जर या कॅनलला नाही आलं तर ऊसासह डाळिंब असेल किंवा इतर जे बागायती पीक आहे ते जळून जाण्याची भीती आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आता या शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे, शासनानं जर या 2-3 दिवसात दखल नाही घेतली तर आम्ही पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी आलंच पाहिजे. पाणी द्या, पाणी द्या, पाणी आलंच पाहिजे. पाणी द्या, पाणी द्या, पाणी आलंच पाहिजे. मधीत खात्याच्या ऑफिसला टाळं ठोकू आणि जर प्रसंग आलाच, वेळ आलीच तशी तर अधिकाऱ्याला सुद्धा झोडपून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं ते म्हणत आहेत. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, आरण.